जय गुरु. जय गुरु. जय गुरु. सुकेशाताई, तुम्ही पेपर दिलायत का? सुकेशाताई, तुम्ही म्यूट वर आहात. हो, बर. ठीक आहे, चालेल. बर, आपण सुरुवात करूयात. सगळ्यात प्रथम महत्वाची सूचना म्हणजे अ, माझ्या मते आपल्या वर्गामध्ये फक्त एकच विद्यार्थी होत्या. त्या म्हणल्या होत्या की त्यांना 6 तारखेपर्यंत पेपर देता येणार नाहीये. तर आता 6 तारीख म्हणजे आजची तारीख, शेवटचा दिवस आहे. आज दिवस मावळायच्या आधी सगळ्यांनी, म्हणजे ज्यांचा राहिला असेल त्यांनी पेपर पाठवायचा आहे दिलीपजींना, उत्तरपत्रिका म्हणजे. ठीक आहे. तर जर कोणी अजूनही पाठवायचे राहिले असतील तर आजचा शेवटचा दिवस आहे. आज जर का मी झालं नाही तुम्हाला तर पाठवलाय. काय म्हणताय? मी बहुतेक तुम्हाला पाठवलाय सर पेपर. अच्छा, तुम्ही मला इंडिव्हिज्युअली पाठवलात का? हो हो. बर, दिलीप मग मी सरांना बघतो. पाठवू का? नाही, हो. हा, दिलीप सर एकत्रित करतायत सगळे. सॉरी सॉरी, मी त्यांना पाठवू. हा, ठीक आहे, हरकत नाही. मला असेल तर मी फॉरवर्ड करीन, पण दिलीप सरांनाच ओके. पाठवायचं ठरलं होतं, कारण की ते सगळे हो संकलित करतायत. पण मग आता जर का तुम्ही झाला असाल तर माझ्या मते सगळे झालेत आपल्या वर्गात, बरोबर? हो. कारण की फक्त तुम्हीच सांगितली होती, कल्पना दिली होती की मी 6 तारखेपर्यंत नाहीये म्हणून. नाही सर, नाही विशाखा सर, मी पहिल्याच दिवशी. देशपांडेंनी दिलं होतं. अं, हो. काय, तुमची विशाखा मैत्रीण आहे. विशाखा केळकर? केळकर हा सॉरी. हा, विशाखा त्यांनी दिलाय का? तिच्याशी मी बोलतो आज आणि सांगतो. अच्छा, तुमच्या संपर्कात असतात का त्या? माझी मैत्रीण आहे हा ती. आम्ही बर, पण मग आमच्यापैकी कोणीतरी बोलतो आज तिच्याशी. हा, नक्की बोला आणि त्यांना म्हणावं दिवस हो मावळायच्या आत नक्की दिलीप सरांपर्यंत पोहोचला पाहिजे तो. हो हा, चालेल. चालेल. ठीक आहे. ओके, मग चला हो आपण सुरुवात करू. आपण पाठ क्रमांक 3 वर होतो आणि त्यातला आपला शब्द चालले होते. अं, आणि माझ्या मते आपण प्रकोष्ठ का गोष्ठ पर्यंत आलो होतो. हा, प्रकोष्ठ, वरंड म्हणजे व्हरांडा, आपण इंग्लिश मधला शब्द बोलत होतो. ठीक आहे. तर चला, छायाताई, तुमचा नंबर नेहमी पहिला लागतो आपल्या वर्गात. हो सर. हा. प्रकोष्ठ, वरांड. हा, म्हणजे काय? हा. छायाताई, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय, परत एकदा उत्तर सांगा. छायाताईंना काहीतरी अडचण येते वाटतं. ठीक आहे, लताताई, तुम्ही. सांगू गोष्ट, सर. गोठा, हा, गोष्ठ आसनम, म्हणजे गोठा. आसन. हं, बरोबर. हा, आता ना एकाने एकच शब्द घ्या कृपया. बर. मग पुढे हं. माधवीताई दळवी असतील. आसनम. आसन. बर. अ, पुढचा शब्द घ्या. कोण आहेत आता? माधवीताई झाल्या. निशिगंधाताई साठे आहेत का? हा, मग एकदम सीमाताई सोनसळे. हो. फाटकम, रेंट भाडं, किराया. भाटकम. भाटकम. हा, बघा, भाटकम आणि भाडं
बऱ्यापैकी साम्य आहे, राईट? हो. हा, आपण भाडं हा शब्द भाटकम पासून उचललेला आहे मराठीवाल्यांनी. हा, पुढे वैजयंतीताई जोशी. सोपान. सोपान म्हणजे जिना. बरोबर आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बरोबर. हं, हा, सोपान म्हणजे जिना. जिना. बघा, म्हणजे ज्ञानाच्या जिन्यानी गेलो की शेवटी आपल्याला निवृत्ती मिळते आणि मुक्ती पण मिळते. मुक्ताबाई. 19 इदानीम. कोण घेणार आहे आता? विद्याताई तेंडोलकर. इदानीम, यावेळी. बरोबर आहे. आपण हा मागे एकदा शिकलो होतो शब्द हो, बाळबोध मध्ये. झालाय. हा, तर पुढचा शब्द रुपालीजी आल्यात आज? हो आहे. हा, घ्या. तदानीम म्हणजे त्यावेळी. बरोबर. पुढे कपिलजी नाही आहेत का हो आज? येतात 2 मिनिटात. बर, ठीक आहे, हरकत नाही. नंतर सुकेशाताई आहेत, मला माहिती आहे. सुकेशाताई, तुम्ही प्रवासात आहात पण वाचू शकाल का? हो हो हो, चालू आहे. नेट चांगलं चालू आहे. बर पवन. बर. हा, पवन करायला पाहिजे. पवन. हा, हो पाहिजे ना. हा, हो पाहिजे. तो पवन. मी दुरुस्ती करतो. ओके. हा पवन वारा. हा, पुल्लिंगी तो वारा. हा. हा, पुढचा शब्द छायाताई कवाडे. छायाताई, आता तुमचा स्पीकरचा प्रॉब्लेम संपला का? नाही, संपलाय सर. आपल्यापर्यंत आवाज येतो म्हणजे प्रॉब्लेम संपला माझा. हो हो, बोला बोला. मग 22वा शब्द घ्या. हो. नानाविधा, विविध प्रकारचे. ताई, परत एकदा नीट वाचा, स्पष्ट. नानाविधा, हा, नानाविधाः. विविध प्रकारचे. हा, बर. पुढचा शब्द लताताई कुलकर्णी आहेत. स्पीकर आहे ना, ते जे माझ्याकडे ते खराब आहे, त्यांना आवाज जात नाही तिकडे. म्हणून करावं लागतं. आता नवीन घ्यावं लागणार. तू बघ आल्यावर. कोण? बरोबर. कह कोण. त्यांचं म्यूट झालेलं नाहीये पहिलं. हा, छायाताई, तुमचं बोलणं जर का झालं असेल तर कृपया तुम्ही म्यूट कराल का? हो हो. हा, चालेल. लताताई झाल्यानंतर माधवीताई दळवी. यह जो. हा, प्रथम. हा कैसे. हाऊ. हा, कसे, कशा प्रकारे. कथम. हम्म. इत्थम, अशा प्रकारे. असे. बरोबर. वैजयंतीताई जोशी. इत्थम म्हणजे असे. किंवा अशा प्रकारे. अशा प्रकारे. हा हा, हे 2 शब्द आहेत ना. इत्थम पटकीने आपण इथे असं अर्थ काढून जातो. मराठी आपली इतकी तोंडात बसलेली असते, पण इत्थमचा अर्थ अशा प्रकारे आहे. इथेचा अर्थ अत्र. हा, पुढे विद्याताई तेंडुलकर. शीतलम थंड. बरोबर आहे. बघा, शीतलम जलम पिबामी, मी थंड पाणी पितो. कपिलजी आलेत का? कपिलजी. हो, आलोय. उष्णम. हा गरम. हा हा, बघा, अहम उष्णम चायम पिबामी. चायम म्हणजे चहा, बरं का, बाय द वे. मी गरम चहा पितो. हो. उष्ण. हा, रुपाली. कवोष्णम कोमट. कोण राहिला? नाही, मीच बोलले. कवोष्णम कोमट. बरोबर आहे. कपिलजी झाले आणि मग नंतर रुपालीजी आहेत ना वर्गात. हा. हा, हा पण एक महत्वाचा आहे. कवोष्णम. आता तुम्हाला अहम कवोष्णेन जलेन स्नानम करोमी. मी कोमट पाण्याने आंघोळ करतो किंवा करते. मी तुम्हाला आपलं वाक्य बनवलं म्हणजे जरा थोडस आपल्याला शब्द डोक्यामध्ये फिरायला लागतो. बरोबर.
हो बरोबर आहे. आणि त्या विशेषणाचा वेगळी विभक्ती म्हणजे जलेने हा कवोष्णेनं झालं. ओके. बरोबर आहे, कारण की आपण विशेषण हे नेहमी विशेष्याप्रमाणे चालतं. बरोबर. आणि हा हे नपुसकलिंगी आहे म्हणजे कवोष्णम. हो हो. हं. हा पुढे वैजयंतीताई. सुकेशताई असायला पाहिजेत ना. त्या प्रवासात आहेत पण त्या आहेत. लवणम. लवणम म्हणजे मीठ. मीठ बरोबर आहे. पण खारट पण आहे ना अर्थ? हा खारटही आहे, पण मीठ हे जास्त बरोबर आहे, कारण की ही चव नाहीये. कारण जर हा मला म्हणायचं असेल पदार्थ खारट झालाय तर मी लवणम वापरणार का तिथे? लवणयुक्त म्हणायला लागेल, हम्म. ज्याच्यामध्ये मीठ असलेला असा झालेला आहे. हम्म. खारटचा अर्थच लवणयुक्त ना. ठीक आहे, अच्छा. पण इथे जो हम्म. अर्थ आहे तो मीठ म्हणजे ऍक्च्युअल व्हाईट पावडर मीठ. हम्म. मी आता थोडस इंग्लिश बोलतोय तुमच्याशी, खरं बोलायला नकोय, पण समजावून देण्यासाठी म्हणून मी वापरलंय इंग्रजी. ठीक आहे पुढे. जास्त झालंय असं म्हणायला काय म्हणायचं? जास्त आ, झालंय हा मीठ मग जास्त. आता सांगायचं जरा. हा अधिकम लवणम असं काहीतरी म्हणायला लागेल. अधिकम लवणम म्हणायला लागेल. हो बरोबर. हा अ, पुढचं कोण आहेत? छायाताई आहेत, बरोबर आहे. हो. हं. मधुरम मिठा. गोड म्हणजे गोड. गोड. बरोबर हो. आहे. पुढे किम काय. किम काय. आपण किम तर खूप मागे शिकलेलो आहे. हो. आणि पुढचा शब्द आता कोण घेणार आहेत? माधवीताई दळवी. किमपी. हा मुळीच बिलकुल हा वाचा किंचित वाचा. सगळं करते. ओके. मुळीच बिलकुल काहीच थोडे सुद्धा किंचित मात्र किंचित हा मात्र. बघा, किमपीला खूप प्रकारे किमपीचा अर्थ होतो. समथिंग. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला किमपी हा वाक्याच्या इतर सगळ्या संदर्भानुसार आपल्याला त्याचा अर्थ लावायला लागतो मराठीत. ठीक आहे चालेल. आता पुढचं आपण बघायचं आहे. हे शब्द याच्यामध्ये अवघड कुठला शब्द वाटतो तुम्हाला? सांगा बघू मला. त्यातल्या त्यात लक्षात ठेवायला अवघड. हे जरा किमपी नवीन आहे. हा किमपी. कवोष्णम. कवोष्णम. हा कवोष्णम हा अवघड वाटतो. आणि इत्थम आणि कथम याच्यामध्ये गोळ होतो. हम्म. कथम म्हणजे आपल्याला वाटतं काहीतरी कथेशी निगडीत वगैरे आहे का काय, पण हो. कथम म्हणजे कसं, कशा प्रकारचं. आणि इत्थम म्हणजे अशा प्रकारचं किंवा असं. हम्म. ठीक आहे हम्म. ते पुढे. कथमला कथम आहे का? नाही, कथम आहे, नुसतं कथम आहे. कथम आहे. हा त्यामुळे आणि कन्फ्युज. इत्थम तो अर्धा आहे आणि त्याला थ लावलेला आहे. हा. हा पुढे आपल्याला निशिगंधाताई आहेत. हो आहे हा हा आहे घ्या ताई. संस्कृत मध्ये अनुवाद करा. हा तू घरी काय करताहीस? हा त्वम गृहे किम करिष्यसि? हा ते करोशी चुकलेलं आहे. नाही, करोशी ते बरोबर आहे. करोशीच बरोबर आहे. मी करोशी करिष्यसी आहे, म्हटलं ते ते तुम्ही भविष्यकाळ झालं. भविष्य बरोबर आहे. काळात गेला. हा करोशीच करोशीच बरोबर आहे. करेक्ट. म्हणजे तू हा. घरी काय करशील आपण बोलत करतोयस. नाही आहोत. आपण काय आपण वर्तमान करतोयस? काळ. हा. बरोबर आहे. हा ठीक आहे. माझंच चुकलं होतं. हा. नाही नाही नाही, तुम्ही एकदम पुढच्या इयत्तेत गेलात. नाही प्रारंभामध्ये गेलात तुम्ही, म्हणजे प्रारंभामधनं प्रवेशमध्ये गेलात तुम्ही एकदम. द्वारे कोपी नास्ती. पुढे कोण आहेत? सीमाताई आहेत ना माझ्या मते? हो आहेत ना. नन इज देअर ॲट द डोअर. दरवाजात कोणी नाही. द्वारे कोपी नास्ती. हा आता कोपी जो आहे ना, हा कह अपी असा त्याचा
म्हणजे काय म्हणतात संधी विग्रह होतो. हा, आणि तो एस काय येतो, तो कह अधिक अपि असा असतो तो. म्हणून हा तो एस याला अवग्रह म्हणतात. अवग्रह. लोक. ठीक आहे, मग असा आपण येतो. म्हणताना कसं म्हणायचं सर? कोपी, कोपी द्वारे म्हणजे मध्ये कोपी नास्ति. तुम्ही एक काम करा ना, हे बघा, तुम्ही कहपी 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 कोपी 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 कोपी, बघा तुम्ही भरभर म्हणायला गेलात तर ते कोपीच होतो उच्चार. हा कहपी 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 कोपी, बघा पण कह अपि लिहिलं तर नाही चालणार. चालतं ना, पण संस्कृत भाषेची थोर 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 म्हणजे थोरपणा यातच आहे की आपण शब्द जोडू शकतो आणि फार सर थोड्या. जसं हा, रामरक्षेमध्ये पण आराम विराम, त्याच्यात हा शब्द कोपी जसा घेतलाय त्याच्यात आराम मध्ये मोठा त्यांनी हे घेतलेला आहे. बरोबर आहे. जेव्हा जरा थोडं लांबड होतो ना, आपण आलाप हा घेतो की नाही थोडा हा शब्दामध्ये, आला, हा त्यावेळेला तो हम्म, एस येतो. कित्येक वेळेला बघा हा आपल्याला तुम्ही जुनी जर का नाटकं वगैरे कधी वाचत असाल तर त्याच्यामध्ये हा एस 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 असं बऱ्याच वेळेला असतं शब्दामध्ये. हा हा आई म्हणून जर का म्हणलं तुम्ही तर आ आणि नंतर एस 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 आणि मग ई, अच्छा. कारण की आपण म्हणजे आला वाढवलेलं आहे. लांबवायचा असेल शब्द तेव्हा आलाप घ्यायचा. आलाप घ्यायचा, बरोबर. आणि तोच हा आलाप इथे छोट्या प्रमाणात घेतलेला आहे, कारण की एकदाच एस घेतलेला आहे तिथे. तेच घेतलेला. अच्छा. तर मला जर का कोपी म्हणायचं असतं तर मी को आणि 3दा एस 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 लिहिलं असतं. हा ठीक आहे. हा, हो. पुढचं कोण घेणार आहेत आता? वैजयंतीताई जोशी आहेत. खोलीत कोण वाचत आहे? कक्षे कः पठती? बघा, कक्षे म्हणजे खोलीत, सप्तमी विभक्ती, कह कोण वाचतो. कक्षे कः पठती? पुढे विद्याताई घ्या. खिडकीतून हवा येते. हा, हवाला आपल्याला आपण काय शिकलोय? पवन. पवन हा. हा, वाता पवन हा नाही, पवन ह. पवन ह. अनेक वारे असतील तर पवन हा झालं असतं, पण बरोबर. इथे एकच आहे. बरोबर. पवन ह. खिडकीतून, आता खिडकीतून ही मराठी मधली कुठली विभक्ती आहे सांगा ताई? पाचवी. बरोबर बरोबर आहे. पाचवीच ऊन असणार. पासून किंवा तून, ऊन हून पासून हा. किंवा तून, हे सगळे पंचमी विभक्तीच्या मराठीतले प्रत्यय आहेत. म्हणजे आपल्याला काहीतरी पंचमी विभक्तीतलं वापरायला लागेल. खिडकीला जो शब्द आहे संस्कृत मध्ये त्याचं, मग वातायनम आपण शिकलो होतो. मग त्याची पंचमी विभक्ती मी तुम्हाला म्हणलं होतं की जनरली पाय मोड्यात त हे पंचमी असल्याचं आपल्याला हे देतं, पटकिनी कल्पना देतं. वातायनात. पवन वातायनात आगच्छति. बरोबर आहे. वारा खिडकीतून येतो. बरोबर. आता पुढचं कोण घेणार आहेत? कपिलजी आहेत माझ्या मते. नळाचे पाणी थंड आहे. हा, आता नळाचे म्हणजे काय होईल विभक्ती? षष्ठी. षष्ठी. बरोबर. चाचीचे चेच्याची. आणि मग पाणी थंड आहे. पाणी आणि थंड, थंड हे पाण्याचं विशेषण आहे. बरोबर. आणि पाणी हा वाक्यातला कर्ता आहे, कारण की असायची क्रिया कोण करताय? पाणी करताय. पाणी. बरोबर. हा, म्हणजे माझ्या मते इंग्लिश मध्ये तुम्ही त्याला सब्जेक्ट ऑब्जेक्ट असं काही म्हणता का? बरोबर. हा, ठीक आहे, करा. नलस्य जलम शीतलम अस्ति. बरोबर.
माझ्या मते सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असायला पाहिजे. हो बरोबर आहे. हा, चला म्हणजे मी जरी शिकलो नसलो तरी मला तेवढं लक्षात आलं. शिकलो काय नसलो काही काय म्हणताय निशिगंधाताई? अहो शिकलो नसतो आपण शाळेतच शिकतो हे सगळं. नाही नाही, मी इंग्लिश मधलं ग्रामर कधीही शिकलेलो नाहीये. हो का? नाही तर थोडं शाळेत थोडं असतं ना, इंग्रजी 6वी विषय असतो 7वी ना तेव्हा असतं. शिकवतातच आपल्याला. अहो हो, पण एकतर आपली मातृभाषा नाहीये, ते त्यामुळे बरोबर आहे. आपल्याला त्याविषयी काही प्रेम ठेवायची गरज नाहीये. गरज ते बरोबर आहे. हा हा, घ्या पुढचं. रुपालीताई. मी स्वयंपाकघरात भोजन करतो किंवा करते. अहम पाकगृहे भोजनम करोमि. बघा, बऱ्याचशा बायकांवर हीच वेळ येते, त्यांना कधी बाहेरच्या खोलीत डायनिंग टेबलवर बसायला मिळतच नाही. हा, पुढे सुकेशाताई. तो नाणी घरात नाही. हा, सह सह स्नानगृहे न अस्ति. बरोबर आहे. सह स्नानगृहे न असते. तो आंघोळीच्या खोलीत नाही किंवा न्हाणीघरात नाही. मग इथे नास्ती केला तरी चालेल ना? हो चालेल, संधी केला तरी चालेल. अगदीच, म्हणजे किंबहुना तुम्ही नास्ती लिहिलं तर ते जास्त बोली संस्कृत मधलं होईल. पुढे छायाताई. हो सर. अंगणात बालक खेळतो. हा, आता मला बालक अंगणात, नाही नाही, थांबा थांबा, मला अंगणात मराठी मधली विभक्ती सांगा पहिली. हम्म, त ती ते. नाही, चाचीचे षष्टी होती, त ती ते असं नसतं. त ई आ त ई आ असे आपले सप्तमीचे प्रत्यय आहेत बघा. हम्म. हो. हा, स्थानवाचक आहेत. आणि कुठे खेळतोय तर अंगणात. अंगणात, बरोबर आहे, कारण की स्थान दर्शवलं जात आहे, म्हणजे ते सप्तमी विभक्तीत जायला पाहिजे. नाणी घरात ते पण सप्तमीच आहे ना. ते पण सप्त आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर. बघा, तुम्हालाच कळलं. हे बघा, हो. या हो. याच्यामध्ये सगळ्या सप्तमी आहेत इथे. पाकगृहे, पाकगृह. स्नानगृहे, स्वयंपाकगृह. अंगणे. हम्म. तो आलं. ठीक आहे, त्यामुळे हो. बालक अंगणे क्रीडती. बालक अंगणे क्रीडती. बरोबर. पुढचं कोण येत आहे? लताताई आहेत ना, आपण हो. पुढच्या याच्यावर जाऊ. हा तो यावेळी येथे येत नाही. हा, सह इदानीम अत्र न आगच्छति. बरोबर आहे. आता बघा, तो म्हणजे सह, यावेळी म्हणजे इदानीम, येथे म्हणजे अत्र, न म्हणजे नाही, आणि येत म्हणजे आगच्छति. हा. बरोबर आहे. इथं येणेला विभक्ती कोणती? आगच्छति, जाणेला गच्छति. इथे इथे विभक्ती कुठे आली आहे? नाही, इथे करताय ना, सह नाही. हा करताय, त्यामुळे तो प्रथम येत आहे. बरोबर. बरोबर. हो. हा, आणि यायची क्रिया कोण करतोय? तो करतोय, त्यामुळे तो. कर्ता नेहमी प्रथम येत असतो. हा, करता प्रथम येत असतो. कायम असतो, कायम तो कर्ता असेल तर प्रथम हा. येते. तो हा करताय, त्यामुळे प्रथम. बरं, प्रथम येते, करेक्ट. पुढे आता कोण घेणार आहे? माधवीताई दळवी आहेत. घराचा जिना मोठा आहे. गृहस्थ सोपानः विशालः अस्ति. हा, आता बघा, गृहस्य, कारण की घराचा, चाचीचे चेच्याची षष्टी. जिना मोठा म्हणजे सोपान विशाल. विशाल हे खरं सोपानचं विशेषण आहे. आणि कर्ता कोण आहे वाक्यामध्ये? अस्ति मधलं, अस्ति म्हणजे होण्याची क्रिया करताय. कोण करताय? सोपान करतोय, म्हणजे जिना करतोय, म्हणून तो प्रथम येत आहे. येते लक्षात? हा, चल ठीक आहे. मग पुढे निशिगंधाताई आहेत. हा, विहिरीत पाणी आहे. हा, कूपे जलम अस्ति. हा, विहिरीत, कारण की स्थानवाचक आहे. तैया तैया सप्तमी विभक्ती, सप्तमी. म्हणून हो. कूपे. कूप आपलं संस्कृत मध्ये.
त्याची सप्तमी विभक्ती एक वचन होतं कूपे. कूपे. कर्ता आहे जलम म्हणून तो प्रथमा एक वचनात आहे. बरोबर. नपुसकलिंगी ऑफकोर्स जल हे नपुसकलिंगी. सीमाताई सोनसळे. तो स्नान करत नाही. हा. सह स्नानम न करोत. बरोबर आहे. तो तो. म्हणजे सह नसण्याची स्नान न करण्याची क्रिया कोण करतोय? तो. करतो. करता म्हणून प्रथमा. सह प्रथमेत गेला. स्नानम काय असेल? स्नानम सांगा बघू. विभक्ती कुठली असेल? द्वितीया का? बरोबर. प्रथमा. कारण की कर्ता प्रथमा कर्म द्वितीयेत. द्वितीया. हम्म. हा. आणि आपण काल बघितलं होतं फलम फले फलानी प्रथमा फलम फले फलानी द्वितीया. म्हणजे बघा प्रथमेचे एक वचन आणि द्वितीयेचंही एक वचन तेच असतं. हम्म. त्यामुळे आपल्याला वाक्य वाचल्यानंतर कळतं की इथे स्नानम हे कर्म आहे म्हणजे ते द्वितीया एक वचनामध्ये आहे. हा. येत आहे लक्षात? हो. हा. पुढे कोण आहेत? वैजयंतीताई. आता सीमाताई झाल्या नाही का? मी बगीचात जात नाही. हा. आता उत्तर नका देऊ मला. पहिले सांगा कर्ता कोण आहे? मी. मी. हा. आणि मराठीत उत्तर द्या मला. मला आता संस्कृतची नका उत्तर देऊ. बगीच्यात काय आहे? हा. वैजयंतीताई मोठ्याने बोला. स्थानदर्शक आहे सर बगीचात बरं. म्हणजे. बगीचात म्हणजे स्थानदर्शक आहे. बगीचा. आणि मला मराठीतले प्रत्यय सांगा सप्तमीचे. त इ आ ना. बरोबर आहे. तइया तइया. एक वचनाचे तइया. तइया अनेक वचनाचे तइया. आता तइया. मराठीमध्ये बगीचा. द्विवचन हा प्रकार नाहीये मराठी भाषेत. हं. एक तर एक नाही. वचन असतं नाहीतर बहुवचन असतं. अनेक वचन किंवा अनेक बहुवचन. वचन. आपण त्याला लहानपणी अनेक वचन म्हणायचो. संस्कृतमध्ये आपण बहुवचन म्हणतो. बरोबर आहे. बरोबर. म्हणून बगीचात. बगीचात हे सप्तमी एक वचन झालं. तर या सप्तमी एक प्रत्ययामुळे. वचन. आणि म्हणून उद्यानचं उद्यानम उद्याने झालं. उद्याने. बरोबर आहे. सप्तमीचा प्रत्यय. बरोबर. हा. आता एक नेक्स्ट वचन कोण सप्तमी. आहे? एक वचन सप्तमी. बरोबर. विद्याताई तेंडुलकर सांगा. तेथे कोण खेळतो? हम्म. तत्र कहा क्रीडती? हा. तत्र कहा क्रीडती? बरोबर आहे. हा. आता मला सांगा कर्ता कोण आहे? हो कोण? कोण? तेथे. आणि इथे कशावरून हा पुल्लिंगी करताय? खेळतो खेळतो. क्रियापद आहे. खेळतो. कारण की जर का स्त्री असती तर तेथे कोण खेळते खेळते. हा. असं वाक्य तुम्हाला मराठीत दिलं असतं. हम्म. आणि मग त्या जागी काय झालं असतं? तत्र का का क्रीडती. क्रीडती. कारण की कह पुल्लिंगी आहे कोण आणि का स्त्रीलिंगी कोण आहे? हम्म. पुढे 15वा कपिलजी. घोडा बागेत धावतो. कर्ता कोण आहे वाक्यामध्ये? घोडा. घोडा. आणि बागेत कुठला शब्द आहे? स्थानदर्शक. नाही त्यांना सांगू देत. कपिलजींना आलं पाहिजे. बाकीच्यांना आता आपण बघत नाही आहोत. कपिलजींना यायला पाहिजे. हा सांगा कपिलजी. ऑब्जेक्ट आहे ते बेसिकली. वर्बचं ऑब्जेक्ट आहे बागेत. हा. पण म्हणजे स्थान दाखवतं. राईट. स्थान दाखवतं. बरोबर. हा. लोकेटिव्ह आहे. करेक्ट. बरोबर. हा. म्हणून मग अश्वहा म्हणजे त्याची सप्तमी विभक्ती करायला पाहिजे. मग बागेला शब्द कुठला आहे? उद्यान. उद्यानम. उद्यान. मग आता त्याची सप्तमी उद्याने. अश्व उद्याने धावती. ठीक आहे. बरोबर. हो.
आता आपण पुढे रुपालीताई आहेत. मातृभाषेत अनुवाद करा. हम्म, अस्ति भोजने लवणम. हम्म. जेवणात मीठ आहे. बरोबर आहे. भोजन आहे म्हणजे सप्तमी विभक्ती, बरोबर. सप्तमी करेल. हा, आणि कर्ता कोण आहे? लवणम म्हणजे बरोबर आहे. मीठ. मीठ असण्याची क्रिया लवण करताय. हम्म. सुकेशताई बहुतेक त्या प्रवासात आहेत, त्यामुळे कदाचित त्यांना इंटरनेट मिळत नसावं. छायाताई तुम्हीच आहात मग पुढे. हो सर. दुग्धम तू मधुरम भवती. हम्म. दूध तर गोड असते. बघ, आपण तू शिकलो होतो तर. हो. बरोबर आहे. मधुरम म्हणजे गोड, गोड. आणि दुग्धम हा वाक्यामधला कर्ता आहे. काय गोड आहे तर दूध गोड आहे. बरोबर आहे. दूध तर गोड असतं किंवा हं. किंवा दूध तर गोड आहे असंही होईल. आहे. बर. पुढचं कोण आहेत? आता लताताई आहेत. हो. तिसरं वाचायचंय ना. कह मधुरम पक्वान्नम खादती. हम्म. कोण गोड पदार्थ खातो? बरोबर. ह्याच्यात काय सांगायचंय? कर्ता कह आहे कह. आणि मधुरम पक्वान्नम ही कर्म आहेत, त्यामुळे ती द्वितीय आहेत पाहिजेत. हो. हम्म? एक ठीक आहे. मला एक सांगा, तुमच्यापैकी आता अगदी मिनिट. सकाळी, हा बोला. कहम मधुरम पक्वान्नम खादती. हा, कोण गोड पदार्थ खातो? बरोबर. उत्तर बरोबर, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं. बर, मला हो. एक सांगा, तुमच्यापैकी सकाळी उठल्यानंतर छोट्या बघा, जे जे अनम्यूट जे म्यूट वर गेले नसतील त्यांनी आम्हाला पेढे आणून द्यायला लागतील आता. नाही. ते काय आज नातवांचा पहिला डे आहे ना, ते त्यांची गडबड चालू आहे. साहजिक आहे, साहजिक आहे. हा. हा, तर तुम्ही किती जण घरी छोटी छोटी आता मराठी वाक्य बोलता? अहम जलम पिबामी असं कोण घरी वापरतं वर्गामधलं? जर मी वापरत नसाल, बोलते हा, ऍक्च्युली, पण प्रश्न असा आहे की आता मला गाडीला किल्ली आहे असं काहीतरी म्हणायचं होतं, किंवा गाडीची किल्ली आण, तर ते नाही जमत बरं का. किल्ली, तर किल्लीला शब्द नाही आठवत. मी म्हणतो की यानम शब्द आपण शिकलोय. हो, यानम म्हणा ना किल्लीला मग, काय? किल्लीला किल्ली म्हणा आता, हरकत काय आहे? जोपर्यंत मग तसं आपल्याला मी काय शब्द येते करते. मग बोला ना. तीच तर हो. अपेक्षा आहे. हम्म. तुम्ही मराठी बोलताना किती इंग्लिश बोलता हो? भरपूर. तेव्हा आपल्याला लाज वाटते का की मी इंग्लिश वापरते नाही. म्हणून? नाही. मग का आपण संस्कृत मध्ये मराठी नाही वापरायचं? हा, म्हणजे जेवढं संस्कृत येतं तेवढं बोलायचं, बाकीचं चालतंय. ठीक आहे. आत्ता चालवलंच पाहिजे. हम्म. पण ठीक. अपेक्षा अशी आहे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी बोला समोरच्या व्यक्तीशी. पण तुमचा नवरा असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, जावई असतील, सरळ आपण बोलायचं त्यांच्यासमोर. अहम चायम पिबामी. सासूबाई काय करतायत विचारलं तर उत्तर देता आलं पाहिजे, अहम चायम पिबामी. हम्म. आणि हे वापरल्याशिवाय आपल्याला येणार नाहीये. आता मी प्रोटीन घातलेलं दूध पितो. मी माझ्या बायकोला सांगतो, अहम प्रथिनयुक्तम दुग्धम पिबामी. जिथे जिथे आपल्याला शक्य आहे ना, तिथे तिथे वापरा. समोरची व्यक्ती समजावून घेईल, पण आपण लाजायचं नाही. आणि घरापासूनच सुरुवात होते, कारण की आपण सगळ्यात कमी लाजतो घरी. हे कायच नाही, सकाळी पूर्ण काळं होतं. मी म्हटलं आता मी भरपूर पाऊस पडतोय का? काळे ढग वगैरे आहेत का तुमच्याकडे? बर, ठीक आहे.
हरकत नाही. कुठपर्यंत आपण आलो होतो? माधवीताई दळवी करत होते माझ्या मते. हो. घ्या माधवीताई. चौथं वाक्य आहे. चौथं. हा. सह सदैव पाकगृहे तिष्ठती. बरोबर. सह म्हणजे तो, हम्म. सदैव नेहमी, पाकगृह स्वयंपाकघर, तिष्ठती म्हणजे उभा हा. राहतो. आता बघा, सदा अधिक एव असा हा खरा शब्द आहे. हम्म. तो नेहमी. नेहमीच स्वयंपाकघरात उभा राहतो. हम्म. ठीक आहे. सदैव आपण किती वेळा सदैव सदैव म्हणतो, पण आपण कधी हा विचार केला की सदा अधिक एव असा तो खरा शब्द आहे. हम्म. ठीक आहे. अहम सदैव प्राकगृहम गृहे अस्मि अशी तक्रार तुम्ही बायका नवऱ्यापाशी करू शकता बरं का. मी काय कायमच स्वयंपाकघरात असते, मला बाहेरचं काही करायला वेळच मिळत नाही. हे तुमचं कॉन्व्हर्सेशन आहे तुमच्या नवऱ्याबरोबर, आणि हे तुम्ही बोललं पाहिजेत. हा, बोला. 5वं. मी आहे का सर? हो, निशिगंधा. निशिगंधाताई आहेत माझ्या मते. वाचते. कुठलं वाचायचंय सर? 5वं आहे. 5वं. हा. न अहम तत्र तिष्ठामि म्हणजे मी तिथे थांबलेली नाहीये, थांबत नाही किंवा बरोबर उभा आहे. राहत नाही. हा, तिष्ठामी थांबणे किंवा उभं राहणे उभं दोन्ही राहणे. हा. वापरतात. हम्म. ठीक बरोबर आहे. आहे ना? हा. हा. आतापर्यंतच्या आहेत का काही शंका? नाही. एक शंका आहे मला. हा, बोला. ही जी वाक्य आहेत, आपण म्हणालो होतो की शब्दांचा सिक्वेन्स जो आहे त्यांनी फरक पडत नाही, ते ठीक आहे. पण ही वाक्य मुद्दामून अशी रचलेली आहेत का अशीच कॉमन प्रॅक्टिस आहे? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा. मी तिथे उभा राहत नाही, हम्म. सो मी जर का करायला गेलो तर अहम तत्र न तिष्ठामी असं करेन मी. हो, तर हे आता या कारण की प्रकारे अगदी ते बरोबर आहे. हे बघा, इथे तुम्ही अहम तत्र न तिष्ठामी असं म्हणलं तरी ते तुमच्या मराठी बॅकग्राऊंड मुळे तुम्ही ते तसं करताय हे फक्त लक्षात येईल की हा माणूस कर्ता कर्म क्रियापद या क्रमानेच वाक्याची रचना करतो, एवढंच त्यातनं प्रतीत होतं. पण संस्कृत मध्ये हा क्रम आवश्यक नाहीये. ठीक आहे. पण मग खरा क्रम हा आहे का? नाही, कुठलाही तुम्ही अगदी तत्र अहम न तिष्ठामी तत्र अहम न म्हणलं तरी काही पण चालतं करू शकतो. संस्कृत मध्ये. हीच तर संस्कृतचा मोठेपणा आहे. विशेषण. म्हणजे तुम्ही एखादा वाक्य उजवीकडून डावीकडे वाचलं आणि डावीकडून उजवीकडे वाचलेत शब्द तरी अर्थ बदलत नाही. किती महत्वाची गुणधर्म आहे बघा. बरोबर. आणि कपिलजी, तुम्ही जर का कदाचित संगणक क्षेत्रामध्ये असाल तर लेक्सिकोग्राफिकली किती फ्लेक्सिबल आहे बघा. बरोबर. चालेल, मी जास्त बोलत नाही कारण की इतर लोक कदाचित संगणक क्षेत्राशी संबंधित नसतील. हा, सीमाताई नाही, कपिल निशिगंधाताई झाले, आता सीमाताई पाहिजेत. हो. तर्हि कः तत्र वातायने तिष्ठति. तर्हि म्हणजे तर, कः म्हणजे मग का. नाही, कह म्हणजे कोण.